हेल्दी, प्रोटीन आणि कार्ब्सने भरलेले वडे. साध्या आणि सोप्या पद्धतीत पटकन असे बनवून होतात वडे. मॉर्निंगला ब्रेकफास्टमध्येही वडे सर्व करू शकता. एवढं छान आणि मस्त होतात वडे. त्यासाठी मी रात्री फुगवून घेतलेले मूग आणि हे मूग आहेत हे मी मोड आणून घेतलेले आहेत. बिना मोड आलेलेही मूग घेऊ शकता. एक मोठा बटाट उकडून घेतलेला आहे. त्याची टरफलं काढून, टरफलं जर अलगद जर निघत नसेल तर गरम गरम असताना त्याच्यावरून पाणी ओतून घ्यायचं आहे. मग टरफलं लगेच अलगद निघतात. बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे पण मी पहिल्यांदा कट करून घेतले. बटाटे उकडताना 95% बटाटे उकडून घ्यायचे. वडे बनवण्यासाठी बारीक करण्यासाठी मूग, 4 पाकळ्या लसणाच्या, मिरची, आल्याचा तुकडा मी जास्त नाही घेतलेला आहे, थोडाच घेतला आहे. 1 टीस्पून धना, ही धनेही मी भाजलेले घेतलेले आहेत. मिक्सरला एकदम पेस्ट तयार नाही करून घ्यायचे, दरदर असं तयार करून घ्यायचं आहे. मूग शिजताना जास्त वेळही लागत नाही, वाफेनेही शिजतात म्हणून मी दरदरा मिक्सरला लावून घेतले. मूग मिक्सरला लावताना पाणी न ओतता मिक्सरला लावून घ्यायचं आहे. बटाटे उकडलेली बटाटे मॅशरने नाहीतर फोकच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचं आहे. उकडलेला बटाट खिसून घ्यायचा नाही आहे, फोकच्या सहाय्यानेच थोडा थोडा मॅश करून घ्यायचं आहे. याप्रमाणे मूग मिक्सरला लावलेले मिक्स करून घ्यायचं आहे. आला, लसूण, मिरची मी मुगामध्येच मिक्स करून पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आला, लसूण, मिरचीची पेस्ट जर तुमच्याकडे जर पहिलीच अवेलेबल असेल तर तुम्ही मिक्सरला लावून घेऊ नका. आला, लसूण, मिरची तुम्ही फक्त मूगच मिक्सरला वाटून घ्या. बारीक चॉप केलेला एक मोठा कांदा सोडून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे. कस्तुरी मेथी, चण्याचा पीठ 1 चमचा, हळद, तिखट मसाला, धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर. क्रिस्पी होण्यासाठी तांदळाचा पीठ नाही तर कॉर्नफ्लॉवर मिक्स करून आणि चवीपुरता मीठ. मी चवीपुरता मीठ नंतर मिक्स करून घेतलं, माझ्या लक्षातच नव्हतं मीठ मिक्स करायचं म्हणून. पाणी न ओतता मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता मी चवीपुरता मीठ मिक्स करून घेतलं आहे. चवीपुरता मीठ एकजीव करून हाताला थोडा तेल लावून घ्यायचं आहे, नाही तर पाणी लावून घ्यायचं आहे, चिपकायला हाताला नको म्हणून. किती मोठे छोट्या साईजने वडे तयार करून घ्यायचे. तुम्ही स्नॅक्स म्हणूनही टॅमॅटो सॉससोबतही सर्व करू शकता. मुगाचे वडे खूप सॉलिड लागतात. तेल जर वरून पसरून घेतलेत ना तर गार्निशिंग छान वाटते आणि टेस्टही छान येते. दोन्ही साईडून तेल लावून घ्यायचे. वडे वरून छान क्रिस्पी होण्यासाठी बारीक रवा पसरवून रवाही छान कोटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडून. याप्रमाणे तेल आणि रवा कोटिंग करून गॅसवर पॅन गरम करून शॅलो फ्राय करण्यासाठी वडे. तेल गरम करून हिंगामध्ये टेस्ट छान येते वड्याला म्हणून हिंग थोडा मिक्स करून घेतलाय. वडे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम फास्ट नाही ठेवायची, स्लो ठेवूनच शिजून घ्यायचे आहेत वडे. गॅस जर जास्त फास्ट ठेवले तर करपतील, शिजणार नाही आहेत. गॅसची फ्लेम मीडियम नाही तर स्लो ठेवूनच शिजून घ्यायचे आहेत. आपले मूगही शिजायला पाहिजे. याप्रमाणे वडे प्लेटमध्ये सर्व करून टॅमॅटो केचपसोबत नाही तर चटणीसोबत सर्व करून मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि पटकन आणि क्विकली तयार होतोय नाश्ता. हेल्दी आणि प्रोटीन आयरनने भरलेला नाश्ता. प्रोटीनयुक्त चिल्ला, नाचणीच्या पिठाचा चिल्ला आणि चिली चटणी. पटकन सॉफ्ट चिल्ले तयार होतात. त्यासाठी फुगवून घेतलेले मूग, तुम्ही ग्रीनवाले मूगही घेऊ शकता. मिक्सरला लावण्यासाठी फुगवून घेतलेले मूग, तिखट मिरची आवडीनुसार मी 2 घेतल्यात, लसूण आणि थोडा पाणी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये पाणी ओतून तोही मिक्स करून घेतला. नाचणीचे पिठाचे चिले बनवून घेते. जेवढं तुम्हाला नाचणीचं पीठ यामध्ये मिक्स करायचं आहे तेवढं पीठ मिक्स करून मी अर्धा कप नाचणीचं पीठ मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे दही, त्याने टेस्ट छान येते चिल्याला. 1 चमचा तेल मिक्स करून बॅटर जास्त जाडही नाही ठेवायचं आणि पातळही नाही ठेवायचं. या पिठाचे तुम्ही इडली नाही तर आप्पेही बनवू शकता. बेकिंग सोडा नाही तर इनो मिक्स करून आप्पे नाही तर इडली बनवताना जास्त बॅटर पातळ नाही करून घ्यायचं. याप्रमाणे आता आपण चिला बनवते म्हणून बॅटर थोडा पातळ करून घेतला आहे. चिल्यामध्ये मिक्स करण्यासाठी 1 कांदा मी खिसून घेतला आहे. तुम्ही बारीक चॉप करूनही मिक्स करू शकता. कांदा बॅटरमध्ये एकजीव करून गॅसवर पॅन गरम करून घ्यायचा आहे. ऑइल ग्रीस करून मी नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे. गरम करून बॅटर जर थोडा जाड वाटत असेल तर थोडा पाणी ओतून घ्या. बॅटर जर एकदम पातळ वाटत असेल तर त्यामध्ये पीठही मिक्स करू शकता नाचणीचा थोडा. गरम केलेल्या पॅनमध्ये पोर करून घ्यायचं आहे नाचणीचा पीठ. पीठ वरून हलक्या हाताने पसरवून हलक्या हाताने स्प्रेड करून आणि चिला बनवायला जास्तही वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून 2 मिनिटे झाकण देऊन घ्यायचं आहे. कारण की आपले मूगही शिजायला पाहिजे म्हणून ते लगेच शिजतात. चिल्ले दोन्ही साईडून शिजवून
नाचणीमध्ये खूप आयरन असल्यामुळे बॉडीसाठी नाचणी खूप उपयुक्त आहे. तुम्ही नाचणीचे चिले नाहीतर घावणे काहीही बनवू शकता. नाचणीचे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नाचणीचे घावणेही बनवलेले आहेत, आप्पेही बनवलेले आहेत, इडलीही बनवलेले आहेत. खूप सारे नाचणीचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. नाचणीचा केकही मी अपलोड केलेला आहे. एकदा चिल्ला बनवताना तेल लावलात ना की परत तेल लावायची काही गरज पडत नाही. मी वरून चिल्ल्याला घी लावून घेतलेला मेल्ट करून. सकाळच्या मॉर्निंग ब्रेकफास्ट नाश्त्यामध्ये चिल्ला नाहीतर घावणे. तुम्ही डेली व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट्स नाही करत. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करता त्यावेळी आम्हाला त्या गोष्टीचं काही मिळत नाही, फक्त त्याचं मोटिवेशन मिळतो. त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. दही मिक्स केल्यामुळे छान असे जाळीदार चिल्ले तयार झालेत. चिल्ल्यांसोबत चटणी बनवण्यासाठी चटणी तुमच्या क्वांटिटीनुसार बनवून घ्या. मी थोडीच बनवून घेते. त्यासाठी मी सुका खोबरा घेतला, तुम्ही ओलाही खोबरा घेऊ शकता. सुका खोबरा, ड्राय मिरची, अख्खे धने आणि जिरा, 3-4 लसणाच्या पाकळ्या पॅनमध्ये रोस्ट करून खाली उतरून थंड करून नंतर मिक्सरला लावून घ्यायचे. काजू बदाम तुम्ही रोस्ट करूनही घेऊ शकता, मी रोस्ट करून नाही घेतले. 1 क्यूब चीज. चिली चीज चटणी एकदा डेफिनेटली ट्राय करून बघा, 1 नंबर चटणी होते. चीज सॉल्टी असल्यामुळे मी मीठ थोडा चटणीमध्ये कमी मिक्स करून घेतलं आहे. एकदा ग्राइंड करून सुकी चटणी साईडला काढून नंतर यामध्ये थोडा पाणी मिक्स करून, जास्तही पाणी ओतून नाही घ्यायचं, थोडाच पाणी ओतून ग्राइंड करून घ्यायचं आहे. चीज चिली चटणी जास्त पातळही नाही बनवून घ्यायची. प्लेटमध्ये सर्व करून सॉफ्ट मूग नाचणीचा चिल्ला. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका.